नमस्कार माझ्या सर्व स्वामीभक्त बंधूंनो आणि भगिनींनो. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामींची कृपा, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे अखंड संरक्षण आपल्या सर्वांच्या जीवनावर सदैव राहो, हीच मनापासून प्रार्थना. आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चिंतन करणार आहोत. हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. कारण या जगात प्रत्येक माणसाला लोकांच्या कौतुकाचाही सामना करावा लागतो आणि टीकेचाही. काही जण आपल्या यशाने आनंदी होतात, तर काही जण आपल्या प्रगतीवर मत्सर करतात. अशा वेळी मन डळमळीत होते, आत्मविश्वास कमी होतो आणि अनेक वेळा माणूस स्वतःच्या मार्गापासून दूर जाऊ लागतो. पण जणू स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगत आहेत, बाळा, लोकांचे शब्द बदलत राहतील, पण तू तुझे ध्येय बदलू नकोस. तुझा मार्ग लोकांच्या मतांनी नव्हे, तर तुझ्या श्रद्धेने आणि सत्याने ठरला पाहिजे. भक्तांनो, या जगात असा एकही मनुष्य नाही ज्याच्याबद्दल प्रत्येकजण चांगलेच बोलेल. भगवान श्रीरामांवरही टीका झाली, श्रीकृष्णांवरही आरोप झाले, संत तुकाराम महाराजांनाही अपमान सहन करावा लागला, संत ज्ञानेश्वर माऊलींनाही समाजाच्या कठोर शब्दांना सामोरे जावे लागले. मग आपण आणि मी सामान्य माणसे आहोत. जर प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न केला, तर स्वतःचे जीवन जगण्यासाठी वेळच उरणार नाही. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, बाळा, लोकांच्या टाळ्यांनी आनंदून जाऊ नकोस आणि त्यांच्या टीकेने खचूनही जाऊ नकोस. दोन्ही गोष्टी क्षणभंगूर आहेत. कायम सोबत राहणार असेल तर ते फक्त तुझे कर्म आणि माझे आशीर्वाद. अनेक वेळा असे होते की आपण एखादे चांगले काम सुरू करतो आणि लगेच काही लोक म्हणतात, हे तुझ्याकडून होणार नाही. काही म्हणतात, तुझ्यात ती क्षमता नाही. काही जण हसतात, काही जण अडथळे निर्माण करतात. पण भक्तांनो, लक्षात ठेवा, जो माणूस स्वतः काही करू शकत नाही, तो अनेकदा दुसऱ्यांचा उत्साह कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या शब्दांना आपल्या भविष्याचा निर्णय घेऊ देऊ नका. तुमच्या मनात स्वामी समर्थांचे नाव आणि ध्येय स्पष्ट असेल, तर कोणतेही वादळ तुमचा मार्ग रोखू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज जणू प्रेमाने सांगतात, बाळा, नदी जेव्हा समुद्राकडे प्रवास करते, तेव्हा तिच्या वाटेत असंख्य दगड येतात. पण नदी दगडांशी भांडत बसत नाही. ती आपला मार्ग शोधत पुढे जात राहते. तसेच तूही आयुष्यातील टीका, अपमान आणि अडथळे यांच्यावर वेळ वाया घालवू नकोस. तुझे ध्येय लक्षात ठेव आणि पुढे चालत राहा. हा संदेश केवळ अध्यात्मासाठी नाही, तर प्रत्येक क्षेत्रासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. भक्तांनो, परमेश्वर प्रत्येकाला समान संधी देतो. सूर्याचा प्रकाश श्रीमंताच्या घरावर वेगळा आणि गरिबाच्या घरावर वेगळा पडत नाही. पाऊस पडताना तो कोणाचा भेदभाव करत नाही. हवा सर्वांना सारखीच मिळते. मग फरक कुठे निर्माण होतो? फरक आपल्या विचारांमध्ये निर्माण होतो. काही लोक संधी आली की धैर्याने पुढे जातात, तर काही लोक भीतीमुळे मागे हटतात. भीती ही अनेक स्वप्नांची सर्वात मोठी शत्रू आहे. ज्या क्षणी माणूस भीतीवर विजय मिळवतो, त्या क्षणी त्याच्या यशाची सुरुवात होते. स्वामी समर्थ जणू सांगतात, बाळा, भीती तुझ्या मनात आहे, वास्तवात नाही. माझ्यावर विश्वास ठेव आणि पहिले पाऊल टाक. पुढचा मार्ग मी स्वतः तयार करीन. किती सुंदर आणि आश्वासक संदेश आहे हा. आपण अनेकदा भविष्याची चिंता करत बसतो, पण उद्याचा विचार करत करत आजचा दिवस वाया घालवतो. स्वामींच्या भक्ताने वर्तमानात कर्म करावे, भविष्याची चिंता स्वामींवर सोपवावी. जीवनातील प्रत्येक मोठ्या यशापूर्वी परीक्षा येते. हे निसर्गाचे अटळ सत्य आहे. बीज जमिनीत पुरले जाते, अंधार सहन करते, पावसाचे आघात सहन करते, तेव्हाच त्यातून विशाल वृक्ष उभा राहतो. सोन्याला अग्नीत तापवावे लागते, तेव्हाच त्याचे तेज अधिक खुलते. हिरा घासला जातो, तेव्हाच त्याची किंमत वाढते. त्याचप्रमाणे मनुष्यालाही संघर्षातूनच परिपक्वता मिळते. म्हणून संकट आले की घाबरू नका. संकट म्हणजे अंत नव्हे, संकट म्हणजे नवीन सुरुवातीची तयारी असते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, बाळा, माझ्या भक्ताला मी कधीच विनाकारण दुःख देत नाही. प्रत्येक कठीण प्रसंगामागे तुझे व्यक्तिमत्व अधिक मजबूत करण्याचा हेतू असतो. तू फक्त श्रद्धा सोडू नकोस. किती मोठा आधार आहे हा. अनेक वेळा आपण विचार करतो, मी इतकी पूजा करतो, नामस्मरण करतो, तरी माझ्याच जीवनात अडचणी का? पण भक्तांनो, ज्याच्यावर स्वामींची विशेष कृपा असते, त्यालाच स्वामी अधिक सक्षम बनवतात. लोकांच्या मत्सरामुळे तुमचे यश थांबत नाही, पण त्यांच्या मत्सरामुळे जर तुमचा आत्मविश्वास कमी झाला, तर नुकसान तुमचेच होते. म्हणून दुसऱ्यांच्या नजरेत मोठे होण्यापेक्षा स्वामींच्या नजरेत योग्य होण्याचा प्रयत्न करा. कारण जग आज टाळ्या वाजवेल आणि उद्या विसरेल, पण स्वामींची कृपा एकदा लाभली, तर ती जीवनाला खरा आधार देते. लक्षात ठेवा, सत्याचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. अनेक वेळा त्या मार्गावर एकटेपणा येतो. लोक गैरसमज करतात, तुमच्या प्रामाणिकपणावरही शंका घेतात. पण सत्याची एक विलक्षण ताकद असते. त्याला वेळ लागतो, पण शेवटी विजय सत्याचाच होतो.
म्हणून कितीही कठीण प्रसंग आला तरी खोट्याचा आधार घेऊ नका. सत्याचा मार्ग कधी कधी संथ असतो, पण तोच कायमस्वरूपी समाधान देतो. भक्तांनो, आयुष्यात प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. काल अपयश आले असेल तर आज पुन्हा प्रयत्न करा. काल लोकांनी हसले असतील तर आज त्याच हसण्याला प्रेरणा बनवा. काल भीती वाटली असेल तर आज स्वामींचे नाव घेऊन धैर्याने उभे राहा. कारण जो स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवतो, त्याला कोणतीही शक्ती कायमची रोखू शकत नाही. आज या प्रवचनाचा शेवट करताना जणू स्वामी समर्थ महाराज पुन्हा एकदा प्रेमाने सांगत आहेत, बाळा, लोकांचे कौतुक तुझी ओळख नाही आणि त्यांची टीका तुझा पराभव नाही. तुझी खरी ओळख तुझे कर्म, तुझी श्रद्धा, तुझे धैर्य आणि तुझा सत्यावरचा विश्वास आहे. भीतीला मनातून काढून टाक. प्रत्येक दिवस नव्या आशेने सुरू कर. संकटात खचू नकोस, यशात गर्व करू नकोस. माझे नामस्मरण कर, सत्याचा मार्ग धर आणि निस्वार्थ कर्म करत राहा. योग्य वेळ आली की तुझ्या प्रयत्नांचे फळ तुला नक्कीच मिळेल. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत प्रेमाने आणि करुणेने सांगत आहेत, बाळा, जीवनात जेव्हा तू योग्य मार्गावर चालण्याचा निर्णय घेतोस, तेव्हा अडथळे वाढतात. याचा अर्थ तू चुकीच्या मार्गावर आहेस असा नसतो. उलट तू योग्य दिशेने चालत असल्याचे ते चिन्ह असते. जे झाड फळांनी भरलेले असते, त्यालाच सर्वाधिक दगड मारले जातात. तसेच जो माणूस प्रामाणिकपणे पुढे जात असतो, त्यालाच सर्वाधिक टीका, मत्सर आणि विरोध सहन करावा लागतो. पण या सर्व गोष्टींनी घाबरून मागे फिरू नकोस. कारण ज्याने संघर्षाची वाट सोडली, तो यशाच्या दारापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. भक्तांनो, अनेक वेळा आपण दुसऱ्यांच्या बोलण्याचा इतका विचार करतो की स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकायलाच विसरतो. एखाद्याने आपल्याबद्दल चुकीचे बोलले, एखाद्याने आपला अपमान केला किंवा आपल्या प्रयत्नांची खिल्ली उडवली, की मन अस्वस्थ होते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती आपल्या विचारांनुसार जगाकडे पाहत असते. जो स्वतः दुःखी असतो, तो अनेकदा दुसऱ्यांचे सुख पाहू शकत नाही. जो स्वतः असुरक्षित असतो, तो दुसऱ्यांच्या यशावर मत्सर करतो. म्हणून त्यांच्या शब्दांपेक्षा आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. स्वामी समर्थ महाराज जणू सांगतात, बाळा, दुसऱ्यांच्या बोलण्यावर तुझे मन सोडू नकोस. तुझे मन माझ्या चरणाशी जोड. लोक आज काही बोलतील, उद्या काहीतरी वेगळे बोलतील. पण माझ्यावर श्रद्धा ठेवणारा भक्त कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही. किती मोठा संदेश आहे हा. कारण बाहेरचे वादळ आपल्याला तेव्हाच हादरवते, जेव्हा मनातील विश्वास कमकुवत असतो. श्रद्धा दृढ असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन स्थिर राहते. जीवनात काही लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील, पण काही लोक त्याच यशामुळे अस्वस्थ होतील. हे जगाचे वास्तव आहे. त्यामुळे प्रत्येकाकडून कौतुकाची अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जितकी कमी, तितके मन अधिक शांत राहते. स्वामींचा भक्त आपले कर्तव्य करत राहतो. त्याला प्रसिद्धीची नाही, तर परमेश्वराच्या कृपेची इच्छा असते. कारण जगाकडून मिळणारी प्रशंसा क्षणिक असते, पण स्वामींचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. भक्तांनो, अपयशालाही घाबरू नका. अपयश म्हणजे शेवट नाही, अपयश म्हणजे अनुभवाचे विद्यापीठ आहे. ज्या माणसाने कधीच अपयश पाहिले नाही, त्याला यशाची खरी किंमत समजत नाही. लहान मूल चालायला शिकताना कितीतरी वेळा पडते, पण ते प्रत्येक वेळी पुन्हा उठते. म्हणूनच एक दिवस ते धावायलाही शिकते. जर ते पहिल्याच पडण्याने घाबरले असते, तर कदाचित चालायलाही शिकले नसते. आपल्या जीवनातही हेच सत्य लागू होते. स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, पडणे हा दोष नाही, होऊन पुन्हा न उठणे हा खरा पराभव आहे. जो प्रत्येक वेळी नव्या धैर्याने उभा राहतो, त्याच्यावर माझी विशेष कृपा असते. हा संदेश प्रत्येक भक्ताने मनात कोरून ठेवावा. कारण स्वामींना परिपूर्ण माणूस नको असतो, त्यांना प्रयत्न करणारा, श्रद्धा न सोडणारा आणि संकटातही सत्याचा मार्ग न सोडणारा भक्त प्रिय असतो. आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात. कोणी साथ देत नाही, कोणी समजून घेत नाही आणि स्वतःच्याच माणसांकडून निराशा मिळते. पण अशाच वेळी स्वामी समर्थ आपल्या भक्ताची खरी परीक्षा घेत असतात. कारण जेव्हा बाहेरचा आधार तुटतो, तेव्हा भक्ताचा हात थेट स्वामींच्या चरणी पोहोचतो. आणि ज्या हाताला स्वामींचा आधार मिळतो, त्याला पुन्हा कोणत्याही आधाराची गरज राहत नाही. भक्तांनो, म्हणून आजपासून एक निश्चय करा. लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी काय पाहतील याचा विचार करा. दुसऱ्यांच्या मत्सरापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. भीतीपेक्षा श्रद्धेला मोठे करा. प्रत्येक सकाळी स्वामींचे नाम घ्या, प्रामाणिकपणे कर्म करा आणि प्रत्येक संध्याकाळी आपल्या प्रयत्नांचे फळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. योग्य वेळ आल्यावर स्वामी समर्थ तुमच्या जीवनात असे परिवर्तन घडवतील की काल ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली होती, तेच उद्या तुमच्या यशाचे उदाहरण देतील. जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेचा मार्ग निवडणारा माणूस कधीच एकटा नसतो.
जरी जग त्याला एकटा समजत असले तरी माझी कृपाछाया त्याच्या पाठीशी सदैव उभी असते. अंधार कितीही दाट असला तरी सूर्योदय थांबत नाही. त्याचप्रमाणे संकट कितीही मोठे असले तरी श्रद्धेचा प्रकाश त्यावर विजय मिळवतो. म्हणून संकटाकडे शिक्षा म्हणून पाहू नकोस, ते तुझ्या सामर्थ्याला जागवणारे साधन समज. भक्तांनो, अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात इतके घाईघाईने निर्णय घेतो की संयमाचे महत्त्व विसरून जातो. प्रत्येक गोष्ट आपल्या वेळेनुसार घडावी अशी अपेक्षा असते. पण परमेश्वराची वेळ ही नेहमीच योग्य असते. बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही. त्यासाठी पाणी, माती, ऊन आणि वेळ लागतो. त्याचप्रमाणे आपल्या प्रार्थनांनाही योग्य वेळ लागते. स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच विसरत नाहीत, पण योग्य क्षणीच कृपेचे फळ देतात. स्वामी समर्थ महाराज जणू प्रेमाने सांगतात, बाळा, अधीर होऊ नकोस. संयम हा श्रद्धेचा सर्वात सुंदर अलंकार आहे. जो भक्त संयमाने माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा योग्य वेळी दूर होतो. नदीला समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक वळणे घ्यावी लागतात, तरीही ती थांबत नाही. तसेच तूही परिस्थिती कितीही बदलली तरी तुझे ध्येय आणि श्रद्धा बदलू देऊ नकोस. भक्तांनो, मनात द्वेष, मत्सर आणि राग साठवून ठेवला तर त्याचा सर्वात मोठा त्रास स्वतःलाच होतो. दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी मनात राग ठेवणे म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मृत्यूची अपेक्षा करण्यासारखे आहे. म्हणून ज्यांनी आपल्याला दुखावले त्यांना क्षमा करा. क्षमा म्हणजे त्यांच्या चुकीचे समर्थन नव्हे, तर स्वतःच्या मनाला दुःखाच्या कैदेतून मुक्त करणे होय. ज्याच्या मनात क्षमा असते, त्याच्या हृदयात स्वामींचे वास्तव्य सहज होते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, तुझे मन मंदिरासारखे पवित्र ठेव. जिथे राग, अहंकार आणि मत्सर भरलेला असतो, तिथे शांतता टिकत नाही. पण जिथे प्रेम, दया आणि क्षमा असते, तिथे माझा आशीर्वाद अखंड वर्षाव करत असतो. भक्तांनो, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठा यांचा अभिमान कधी करू नका. काळाच्या एका वळणावर हे सर्व बदलू शकते. पण चांगले कर्म, नम्र स्वभाव आणि स्वामींचे नामस्मरण ही अशी संपत्ती आहे जी कोणताही काळ हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. जे आहे त्याबद्दल परमेश्वराचे आभार माना आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. जीवनात प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो. कालच्या चुका आज सुधारता येतात आणि आजचे सत्कर्म उद्याचे सुंदर भविष्य घडवतात. म्हणून भूतकाळाच्या पश्चात्तापात किंवा भविष्याच्या चिंतेत अडकून राहू नका. वर्तमान क्षणात श्रद्धा, सत्कर्म आणि नामस्मरण यांचा दीप प्रज्वलित करा. कारण वर्तमानात केलेले प्रत्येक चांगले कर्म भविष्यात सुखाचे फळ देऊन जाते. शेवटी स्वामी समर्थ महाराज जणू आशीर्वाद देत म्हणतात, बाळा, तुझ्या डोळ्यांतून अश्रू आले तरी श्रद्धा ढळू देऊ नकोस. तुझे प्रयत्न कधीही व्यर्थ जाणार नाहीत. माझ्यावर विश्वास ठेव, सत्याचा मार्ग धर आणि नामस्मरण कधीही सोडू नकोस. योग्य वेळ आल्यावर मी तुझ्या जीवनात असे परिवर्तन घडवीन की तुझ्या संघर्षाची कथा अनेकांसाठी प्रेरणा बनेल. जे आज तुला कमी लेखतात, तेच उद्या तुझ्या धैर्याचा सन्मान करतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात कितीही मोठे यश मिळाले तरी नम्रता सोडू नकोस. फळांनी भरलेले झाड नेहमी खाली झुकते. त्याचप्रमाणे खरा महान माणूस आपल्या यशाचा गर्व करत नाही. जो अहंकाराला जवळ करतो, तो हळूहळू माझ्यापासून दूर जातो. पण जो नम्रतेने प्रत्येक यश माझ्या चरणी अर्पण करतो, त्याच्या आयुष्यात मी सतत नवी दारे उघडत असतो. भक्तांनो, आजच्या जगात प्रत्येकजण मोठा होण्याची धडपड करतो, पण मोठेपणा म्हणजे केवळ पैसा, पद किंवा प्रसिद्धी नसते. खरा मोठेपणा आपल्या स्वभावात असतो. दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती, सत्यासाठी उभे राहण्याचे धैर्य, संकटातही प्रामाणिक राहण्याची तयारी आणि प्रत्येक जीवाबद्दल करुणा ठेवण्याची भावना, हीच खरी श्रीमंती आहे. अशा गुणांनी सजलेला माणूस स्वामींच्या कृपेचा खरा अधिकारी ठरतो. स्वामी समर्थ महाराज जणू प्रेमाने सांगतात, बाळा, लोकांना जिंकण्यापेक्षा त्यांची मने जिंक. कठोर शब्दांनी क्षणभर विजय मिळेल, पण प्रेमाने बोललेल्या एका वाक्याने आयुष्यभराचे नाते निर्माण होते. जिथे प्रेम असते, तिथे मी असतो. जिथे दया असते, तिथे माझी कृपा असते. भक्तांनो, आपल्या प्रत्येक शब्दामध्ये अपार शक्ती असते. एखादा गोड शब्द निराश मनाला जगण्याची नवी उमेद देऊ शकतो, तर कठोर शब्द एखाद्याचे मन कायमचे दुखावू शकतात. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा. सत्य बोला, पण ते प्रेमाने बोला. कारण सत्याला करुणेची जोड मिळाली की ते मनाला स्पर्श करते. जीवनात कधी कधी असे प्रसंग येतात की आपण केलेले चांगले कर्मही कोणाच्या लक्षात येत नाही. आपण प्रामाणिकपणे काम करत राहतो, पण कौतुक दुसऱ्याचे होते. अशा वेळी मनात निराशा निर्माण होते. पण लक्षात ठेवा, माणसांचे डोळे चुकू शकतात, स्वामींची दृष्टी कधीच चुकत नाही. प्रत्येक सत्कर्माचा हिशोब त्यांच्या दरबारात अचूक ठेवला जातो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, बाळा, सत्कर्म कधीही वाया जात नाही.
आज त्याचे फळ दिसत नसले तरी योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ तुला अनेक पटींनी मिळेल. म्हणून फळाची चिंता करू नकोस, कर्माची शुद्धता जप. तुझ्या प्रत्येक चांगल्या कृतीचा साक्षीदार मी स्वतः आहे. भक्तांनो, संकटेही कायमची नसतात. जसे रात्र कितीही लांब वाटली तरी पहाट निश्चित उगवते, तसेच दुःख कितीही मोठे वाटले तरी आनंदाचा दिवस येतोच. म्हणून अंधार पाहून सूर्य उगवणार नाही असे कधी समजू नका. श्रद्धेचा दिवा जिवंत ठेवा. त्या दिव्याच्या प्रकाशात निराशेचे सावट आपोआप दूर होईल. अनेक वेळा आपण इतरांच्या जीवनाशी स्वतःची तुलना करतो. दुसऱ्याचे सुख पाहून आपण दुःखी होतो आणि स्वतःकडे असलेल्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष करतो. पण प्रत्येकाचे आयुष्य, प्रत्येकाची परीक्षा आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. स्वामी प्रत्येक भक्ताला त्याच्या सामर्थ्यानुसार परीक्षा देतात आणि योग्य वेळ आल्यावर त्याला योग्य फळही देतात. स्वामी समर्थ महाराज जणू आशीर्वाद देत सांगतात, बाळा, दुसऱ्याच्या नशिबाकडे पाहू नकोस. मी तुझ्यासाठी जे लिहिले आहे ते तुला योग्य वेळी नक्की मिळेल. तुझा विश्वास, तुझे सत्कर्म आणि तुझे नामस्मरण कधीही व्यर्थ जाणार नाही. फक्त धीर धार, संयम ठेव आणि माझ्यावर अखंड श्रद्धा ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. भक्तांनो, म्हणून आजपासून एक संकल्प करूया. मनात अहंकाराला स्थान देणार नाही, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करणार नाही, संकटात श्रद्धा सोडणार नाही आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या नामाने करूया. कारण ज्या अंतःकरणात स्वामींचे नाम अखंड घुमत राहते, त्या जीवनात भीती, निराशा आणि असहायता टिकू शकत नाही. स्वामींची कृपा अशा भक्तावर सदैव राहते आणि त्याचे जीवन शांतता, समाधान आणि आनंदाने भरून जाते. आयुष्यात कोणतीही गोष्ट कायमची नसते. दुःख असो किंवा सुख, दोन्ही काळानुसार बदलतात. म्हणून सुखात उन्मत्त होऊ नकोस आणि दुःखात खचून जाऊ नकोस. जो प्रत्येक परिस्थितीत माझे नाम घेत राहतो, त्याच्या मनाला स्थैर्य लाभते. बाहेरचे वादळ त्याला हलवू शकते, पण त्याच्या अंतःकरणातील श्रद्धा कधीच डळमळत नाही. भक्तांनो, मनुष्य अनेकदा बाह्य परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःचे मन बदलण्याचा प्रयत्न करत नाही. खरे परिवर्तन बाहेर नसते, ते आत असते. मन शुद्ध झाले की विचार शुद्ध होतात, विचार शुद्ध झाले की कर्म शुद्ध होते आणि कर्म शुद्ध झाले की जीवन आपोआप सुंदर बनते. म्हणून दररोज काही क्षण आत्मपरीक्षण करा. आज मी कोणाला आनंद दिला, कोणाचे मन दुखावले, कोणासाठी निस्वार्थपणे काही केले? या प्रश्नांची उत्तरेच आपल्याला खरी आध्यात्मिक प्रगती दाखवतात. स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, दुसऱ्यांचे दोष शोधण्यात आयुष्य घालवू नकोस. स्वतःच्या चुका ओळखून त्यात सुधारणा करणारा माझा खरा भक्त असतो. दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःला बदल. तुझे परिवर्तनच अनेकांना योग्य मार्ग दाखवेल. भक्तांनो, क्षमा हा सर्वात मोठा सद्गुण आहे. ज्याने आपल्याशी वाईट केले त्याच्याविषयी द्वेष बाळगला तर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होतो. क्षमा म्हणजे चुकीला पाठिंबा देणे नव्हे, तर मनातील विष बाहेर काढणे होय. ज्या मनात क्षमा असते, त्या मनात शांतता वास करते. आणि जिथे शांतता असते, तिथे स्वामींचा आशीर्वाद सहज प्राप्त होतो. अनेकदा आपण भविष्यातील चिंतेत इतके अडकून जातो की वर्तमानातील आनंद हरवून बसतो. उद्या काय होईल याची चिंता करताना आज मिळालेल्या आशीर्वादांची किंमत विसरतो. पण लक्षात ठेवा, वर्तमान क्षण हीच ईश्वराने दिलेली सर्वात मोठी भेट आहे. या क्षणात नामस्मरण करा, सत्कर्म करा आणि प्रत्येक दिवस कृतज्ञतेने जगा. स्वामी समर्थ महाराज जणू आशीर्वाद देत म्हणतात, बाळा, कृतज्ञ राहा. ज्याला मिळालेल्या गोष्टींची कदर असते, त्यालाच आणखी मोठे आशीर्वाद मिळतात. तक्रार करणारा नेहमी रिकामा राहतो, पण कृतज्ञ मनुष्य माझ्या कृपेने सदैव समृद्ध राहतो. भक्तांनो, लक्षात ठेवा, श्रद्धा, नम्रता, संयम, क्षमा आणि सत्कर्म हे जीवनाचे 5 आधारस्तंभ आहेत. हे गुण जपणारा मनुष्य कोणत्याही संकटात कोसळत नाही. त्याचे मन स्वामींच्या चरणी स्थिर राहते आणि त्याच्या प्रत्येक पावलावर अदृश्य स्वरूपात स्वामींचे संरक्षण असते. चला, शेवटी सर्वांनी अंतःकरणातून एकच प्रार्थना करूया. श्री स्वामी समर्थ, आमच्या मनातील अहंकार दूर करा. आम्हाला नम्रता, प्रेम, करुणा, क्षमा आणि सत्कर्माचा मार्ग दाखवा. संकटात धैर्य, सुखात संयम आणि प्रत्येक क्षणी तुमच्या नामस्मरणाची शक्ती द्या. आमचे जीवन तुमच्या कृपेने सदैव धर्म, सत्य आणि सेवाभावाने उजळून निघो. श्री स्वामी समर्थ. तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण देण्यासाठीच येते. काही जण प्रेम देतात, काही जण अनुभव देतात, तर काही जण संयम शिकवतात. त्यामुळे कोणाविषयीही द्वेष बाळगू नकोस. प्रत्येक अनुभवामध्ये माझीच योजना दडलेली असते. जे घडले त्यातून शिक, पण कटुता मनात ठेवू नकोस. भक्तांनो, जीवनात अनेक वेळा आपल्याला विश्वासघाताचा सामना करावा लागतो. ज्या व्यक्तींवर आपण मनापासून विश्वास ठेवतो, त्यांच्याकडूनच कधी दुःख मिळते. अशा वेळी मन तुटते, श्रद्धा डळमळते आणि जगण्याचा उत्साह कमी होतो.
पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेदना तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येते. स्वामी कधीच आपल्या भक्ताला कारणाशिवाय दुःख देत नाहीत. प्रत्येक संकटामागे एक मोठी शिकवण आणि प्रत्येक अश्रूमागे एक नवीन पहाट दडलेली असते. स्वामी समर्थ महाराज प्रेमाने सांगतात, बाळा, जे तुझ्यापासून दूर गेले त्यांच्यासाठी रडत बसू नकोस. मी तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच तुझ्या आयुष्यात टिकवतो. जे निघून गेले ते तुझ्या प्रवासाचा भाग होते, पण तुझे अंतिम ध्येय नव्हते. माझ्यावर विश्वास ठेव, मी जे घेतो त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक चांगले तुला देण्याची तयारी करत असतो. भक्तांनो, माणसाने कधीही स्वतःच्या चांगुलपणाचा त्याग करू नये. जगात काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, तुमच्या प्रामाणिकपणाला कमकुवतपणा समजतील. पण त्यामुळे तुम्ही तुमचा स्वभाव बदलू नका. कारण दुसऱ्यांच्या चुकीमुळे आपण आपले संस्कार सोडले, तर तोच खरा पराभव ठरतो. स्वामींना प्रिय तोच भक्त असतो जो परिस्थिती कशीही असली तरी सत्य, प्रामाणिकपणा आणि दयाळूपणा सोडत नाही. स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात, बाळा, लोक तुला समजून घेतीलच असे नाही. पण मी तुझे प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न पाहत असतो. म्हणून लोकांच्या निर्णयापेक्षा माझ्या कृपेवर विश्वास ठेव. जगाचे कौतुक क्षणिक असते, पण माझा आशीर्वाद चिरंतन असतो. भक्तांनो, प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वामींच्या नामाने करा. सकाळी उठल्यावर 2 क्षण शांत बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. नामस्मरणामुळे मनाला शांतता मिळते, विचारांना दिशा मिळते आणि जीवनातील अनेक अडचणींना सामोरे जाण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. नाम हेच सर्वात मोठे औषध आहे, सर्वात मोठा आधार आहे आणि सर्वात मोठे संरक्षण आहे. आज एक संकल्प करूया, कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणाच्याही यशाचा मत्सर करणार नाही, प्रत्येक संकटात स्वामींचे नाम सोडणार नाही आणि प्रत्येक दिवस प्रेम, सेवा व सत्कर्माने जगण्याचा प्रयत्न करू. कारण ज्या हृदयात श्री स्वामी समर्थ हे नाम अखंड घुमत राहते, त्या भक्ताच्या जीवनात स्वामींची कृपा सतत बरसत राहते. स्वामी, आमच्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करा. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची बुद्धी द्या. संकटांमध्ये धैर्य द्या, यशामध्ये नम्रता द्या आणि प्रत्येक श्वासागणिक तुमचे नाम स्मरण करण्याची शक्ती द्या. भक्तांनो, आजच्या या पवित्र प्रवचनाच्या पुढील भागात आपण स्वामींच्या कृपेने जीवनातील अत्यंत महत्त्वाचा संदेश जाणून घेणार आहोत. मन शांत ठेवा, स्वामींच्या चरणांचे ध्यान करा आणि हा प्रत्येक शब्द आपल्या अंतःकरणात उतरू द्या. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज जणू पुढे प्रेमाने सांगत आहेत, बाळा, जगात प्रत्येक माणसाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, पण त्या मतांनी तुझ्या आयुष्याचा मार्ग ठरू देऊ नकोस. लोकांचे शब्द वाऱ्यासारखे असतात. आज ते एका दिशेने वाहतात, उद्या दुसऱ्या दिशेने. जर तू प्रत्येक वाऱ्याच्या दिशेने वळत राहिलास, तर तुझ्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाहीस. म्हणून लोकांच्या आवाजापेक्षा तुझ्या अंतःकरणातील सत्याचा आवाज ऐक. कारण त्या आवाजात मीच वास करतो. भक्तांनो, माणूस अनेकदा स्वतःची किंमत इतरांच्या मतांवर ठरवू लागतो. कोणी कौतुक केले तर आनंदाने भरून जातो आणि कोणी टीका केली तर खचून जातो. पण स्वामी म्हणतात, जो स्वतःची ओळख इतरांच्या शब्दांत शोधतो, तो आयुष्यभर अस्थिर राहतो. स्वतःची ओळख माझ्या चरणांशी जोड. मग जग काहीही बोलले तरी तुझ्या मनातील शांतता कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. जे झाड फळांनी भरलेले असते त्यावरच सर्वाधिक दगड फेकले जातात. पण ते झाड रागावत नाही, उलट अधिक गोड फळे देते. त्याचप्रमाणे तुझ्यावर टीका झाली म्हणून चांगुलपणा सोडू नकोस. स्वामी पुढे सांगतात, बाळा, मत्सर करणारे लोक तुझ्या यशामुळे दुःखी नसतात, तर त्यांना स्वतःच्या अपयशाची जाणीव होत असते. त्यामुळे त्यांच्या कटू शब्दांचा राग धरू नकोस. त्यांच्यासाठीही परमेश्वराकडे सद्बुद्धीची प्रार्थना कर. कारण द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमानेच तो संपतो. भक्तांनो, हे ऐकायला सोपे आहे, पण आचरणात आणणे कठीण आहे. म्हणूनच स्वामींचे नामस्मरण आवश्यक आहे. नामस्मरण मनातील कटुता वितळवते आणि क्षमाशीलता निर्माण करते. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, प्रत्येक मोठ्या ध्येयाच्या मार्गावर तुला 2 प्रकारचे लोक भेटतील. काही जण तुझा हात धरून पुढे नेतील आणि काही जण तुझे पाय ओढण्याचा प्रयत्न करतील. पण लक्षात ठेव, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा हात मी स्वतः धरतो. मग त्याला खाली खेचण्याचे सामर्थ्य कोणाकडेही राहत नाही. म्हणून कधीही लोकांच्या अडथळ्यांकडे पाहू नकोस. माझ्या कृपेकडे पहा. माणूस जेव्हा नवीन काही करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा सुरुवातीला त्याच्यावर हसणारे अनेक असतात. त्याला वेडा म्हणणारेही असतात. पण जेव्हा त्याच प्रयत्नाला यश मिळते, तेव्हा तेच लोक त्याचे कौतुक करू लागतात. म्हणून स्वामी सांगतात, सुरुवातीच्या हसण्याला घाबरू नकोस आणि शेवटच्या कौतुकानेही गर्विष्ठ होऊ नकोस. दोन्ही तात्पुरते आहेत. कायमची आहे ती फक्त तुझी कर्मे आणि माझी कृपा. भक्तांनो, स्वामी पुढे सांगतात, बाळा, परमेश्वर प्रत्येकाला समान संधी देतो.
सूर्याचा प्रकाश श्रीमंताच्या घरावरही पडतो आणि गरिबाच्या झोपडीवरही पडतो. पाऊस सर्वांच्या शेतावर सारखाच बरसतो. पण ज्याने मेहनत घेतली, ज्याने विश्वास ठेवला, ज्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, त्याच्या आयुष्यात त्या संधीचे सोनं होतं. म्हणून संधी मिळण्याची वाट पाहू नकोस. मिळालेल्या प्रत्येक संधीला परमेश्वराची कृपा समज आणि तिचा पूर्ण उपयोग कर. कित्येक जण भीतीमुळे पाऊलच टाकत नाहीत. अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, नुकसान होईल याची भीती, नातेसंबंध तुटतील याची भीती. पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, भीती ही मनाची साखळी आहे. जोपर्यंत तू ती तोडत नाहीस, तोपर्यंत तुझे पंख असूनही तू उडू शकत नाहीस. माझे नाम घे आणि धैर्याने पुढे चालत राहा. कारण मी तुझ्या पुढे मार्गदर्शक म्हणून आणि मागे रक्षणकर्ता म्हणून उभा आहे. भक्तांनो, प्रत्येक महान यशामागे अनेक अश्रू, अनेक अपयश, अनेक जागून काढलेल्या रात्री आणि असंख्य संघर्ष दडलेले असतात. पण जगाला फक्त यश दिसते, संघर्ष दिसत नाही. म्हणून स्वामी सांगतात, दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नकोस. त्यांच्या प्रवासाचा तुला पूर्ण इतिहास माहिती नसतो. तू फक्त तुझ्या प्रवासावर लक्ष केंद्रित कर. कारण प्रत्येक आत्म्याचा मार्ग वेगळा आहे. सोन्याला अग्नीत तपवले जाते तेव्हा ते जळत नाही, उलट अधिक शुद्ध होते. त्याचप्रमाणे संकटे भक्ताला संपवण्यासाठी नसतात, तर त्याला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी असतात. स्वामी म्हणतात, बाळा, संकट आले की घाबरू नकोस. स्वतःला विचार, हा प्रसंग मला काय शिकवत आहे? कारण प्रत्येक कठीण प्रसंगात माझा एक गुप्त आशीर्वाद दडलेला असतो. भक्तांनो, जीवनात ध्येय निश्चित करून चालणारा माणूस कधीच रिकामा राहत नाही. कारण प्रत्येक दिवस त्याला काहीतरी नवीन शिकवतो. पण दिशाहीन माणूस मात्र सतत इतरांकडे पाहत राहतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी स्पर्धा कोणाशीही नाही. कालचा तू आणि आजचा तू यामधील अंतर कमी करणे हीच खरी प्रगती आहे. स्वतःला रोज थोडे अधिक चांगले बनव. बाकी सर्व गोष्टी योग्य वेळी आपोआप घडतील. स्वामी पुढे सांगतात, बाळा, जेव्हा तू सत्य, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेच्या मार्गावर चालतोस, तेव्हा सुरुवातीला तो मार्ग कठीण वाटतो. पण शेवटी तोच मार्ग तुला कायमचे समाधान देतो. खोटेपणाने मिळणारे यश क्षणिक असते, पण सत्याने मिळणारा विजय चिरंतन असतो. म्हणून कोणत्याही परिस्थितीत सत्याचा हात सोडू नकोस. सत्यामध्येच माझा निवास आहे. भक्तांनो, म्हणून आजपासून एक निश्चय करूया. लोकांच्या टाळ्यांनी आनंदी होऊ, पण त्यावर अवलंबून राहणार नाही. लोकांच्या टीकेने विचार करू, पण खचणार नाही. मत्सर करणाऱ्यांना उत्तर शब्दांनी नाही, तर आपल्या चांगल्या कर्मांनी देऊ. आणि प्रत्येक संघर्षात स्वामी समर्थांचे नाम घेऊन धैर्याने पुढे चालत राहू. कारण ज्याच्या हृदयात श्रद्धा, ओठांवर नाम आणि कर्मात प्रामाणिकपणा असतो, त्याचा विजय उशिरा होऊ शकतो, पण तो निश्चितच होतो. स्वामी समर्थ महाराज जणू पुढे अत्यंत करुणेने सांगत आहेत, बाळा, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. लोक तुला तुझ्या यशावरून ओळखतील, पण मी तुला तुझ्या मनाच्या शुद्धतेवरून ओळखतो. जगाला तुझी बाह्य संपत्ती दिसेल, पण मला तुझ्या अंतःकरणातील श्रद्धा दिसते. म्हणून लोकांसाठी मोठा होण्यापेक्षा माझ्या दृष्टीने योग्य होण्याचा प्रयत्न कर. कारण जगाचे कौतुक काही क्षणांचे असते, पण माझी कृपा जन्मोजन्मी साथ देणारी असते. भक्तांनो, अनेकदा आपण आपल्या आयुष्यात इतके व्यस्त होतो की स्वतःच्या आत्म्याचा आवाज ऐकायलाच विसरतो. पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान आणि यश यांच्या मागे धावताना मनातील शांतता हरवून बसतो. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, जर यश मिळवताना मनातील समाधान हरवले, तर ते यश अपूर्ण आहे. आणि जर परिस्थिती साधी असली तरी मनात श्रद्धा, समाधान आणि प्रेम असेल, तर तू खरा श्रीमंत आहेस. कारण खरी संपत्ती तिजोरीत नसते, ती मनात असते. भक्तांनो, स्वामी पुढे सांगतात, तुझ्या आयुष्यात काही लोक केवळ एका विशिष्ट काळासाठी येतात. काही तुला आनंद देण्यासाठी येतात, काही दुःख देण्यासाठी आणि काही तुला मोठा धडा शिकवण्यासाठी येतात. प्रत्येक भेटीमागे माझा एक हेतू असतो. म्हणून कोणावरही अतिराग धरू नकोस आणि कोणावरही अति अवलंबून राहू नकोस. प्रत्येक नात्यात प्रेम ठेव, पण सर्वात मोठा विश्वास माझ्यावर ठेव. माणूस अनेकदा आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतो. पण स्वामी म्हणतात, बाळा, चूक करणे पाप नाही, चूक मान्य न करणे हे मोठे पाप आहे. जो स्वतःच्या चुका स्वीकारतो, तो सुधारणेच्या मार्गावर चालतो. पण जो अहंकारामुळे स्वतःलाच नेहमी बरोबर समजतो, त्याची प्रगती तिथेच थांबते. म्हणून रोज रात्री स्वतःला एक प्रश्न विचार, आज मी कोणती चूक केली आणि उद्या ती कशी सुधारू शकतो? भक्तांनो, स्वामी समर्थ सांगतात, अहंकार हा असा पडदा आहे, जो माणसाला स्वतःचे दोष दिसू देत नाही. नम्रता हा असा आरसा आहे, जो स्वतःचे खरे रूप दाखवतो. म्हणून ज्या दिवशी तुला वाटेल की तुला सर्व काही माहीत आहे, त्या दिवशी समज की शिकण्याचे दरवाजे बंद झाले आहेत. आणि ज्या दिवशी तू नम्रपणे म्हणशील की मला अजून शिकायचे आहे, त्या दिवशी परमेश्वर तुझ्यासाठी नवीन ज्ञानाची दारे उघडेल.
भक्तांनो, आयुष्यात काही वेळा अशी परिस्थिती येते की आपण केलेल्या चांगल्या कामाचेही वाईट अर्थ काढले जातात. अशा वेळी स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण जसा सूर्य सर्वांना प्रकाश देतो, तरी काही लोक त्यालाही दोष देतात. तू तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहा. योग्य वेळ आली की सत्य स्वतःच बोलू लागते. स्वामी पुढे सांगतात, बियाणे जमिनीत पेरल्यावर लगेच झाड होत नाही. त्याला अंधार सहन करावा लागतो, पावसाची वाट पाहावी लागते, उन्हाचा सामना करावा लागतो. त्यानंतरच त्यातून विशाल वृक्ष उभा राहतो. त्याचप्रमाणे तुझ्या प्रयत्नांनाही वेळ लागेल. अधीर होऊ नकोस. संयम ठेव. प्रत्येक दिवस तुला तुझ्या ध्येयाजवळ घेऊन जात असतो, जरी ते तुला दिसत नसले तरी. भक्तांनो, स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जग त्याला सोडून जाऊ शकते, नाती तुटू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण माझी कृपा त्याच्यावरून कधीही दूर होत नाही. तू फक्त श्रद्धा सोडू नकोस. श्रद्धा जिवंत असेल तर आशा जिवंत राहील. आशा जिवंत असेल तर प्रयत्न सुरू राहतील. आणि प्रयत्न सुरू असतील तर विजय निश्चित आहे. माणूस अनेकदा दुसऱ्यांचे आयुष्य पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देतो. पण स्वामी सांगतात, बाळा, प्रत्येक फुलाचा बहरण्याचा ऋतू वेगळा असतो. काही फुले लवकर उमलतात, काही उशिरा. पण योग्य वेळ आल्यावर प्रत्येक फुल आपला सुगंध पसरवते. म्हणून दुसऱ्यांच्या वेळेशी स्वतःची तुलना करू नकोस. माझ्या नियोजनावर विश्वास ठेव. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा मार्ग हा घाईचा नाही, तर श्रद्धेचा आहे. हा मार्ग संयमाचा, सत्कर्माचा आणि आत्मविश्वासाचा आहे. या मार्गावर चालताना अडथळे येतील, पण प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत बनवेल. म्हणून आज पुन्हा एकदा स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया, हे स्वामी, आमच्या मनातील भीती दूर करा. आमच्या हृदयात श्रद्धा वाढवा. आमच्या कर्मात प्रामाणिकपणा द्या. आणि कोणतीही परिस्थिती आली तरी तुमच्या नामाचा आधार कधीही सुटू देऊ नका. कारण भक्तांनो, ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाम असते, ज्याच्या मनात सेवा असते आणि ज्याच्या कर्मात सत्य असते, त्याच्या जीवनातील प्रत्येक संघर्ष अखेरीस विजयातच परिवर्तित होतो. आयुष्यात जेव्हा तुझ्या मनाप्रमाणे काही घडत नाही, तेव्हा निराश होऊ नकोस. कारण माझी योजना तुझ्या विचारांपेक्षा नेहमी मोठी असते. कधी कधी तुला वाटते की एखादा मार्ग बंद झाला, एखादी संधी हातातून निघून गेली, एखादी व्यक्ती तुझ्यापासून दूर गेली. पण लक्षात ठेव, जे तुझ्यासाठी योग्य नाही ते मी तुझ्यापासून दूर करतो आणि जे तुझ्या कल्याणासाठी आहे त्याचा मार्ग मी स्वतः तयार करतो. भक्तांनो, माणूस अनेकदा आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा अर्थ लगेच समजू शकत नाही. पण काळ पुढे गेल्यावर कळते की ज्या गोष्टींसाठी आपण दुःखी झालो, त्यामागेही परमेश्वराची कृपा लपलेली होती. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, संकट आले म्हणून माझ्यावर रागावू नकोस. संकट म्हणजे माझी साथ सोडणे नाही, तर तुझ्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याची माझी पद्धत आहे. सोन्याला शुद्ध होण्यासाठी अग्नीतून जावे लागते, त्याचप्रमाणे भक्ताच्या जीवनातील अडचणी त्याला अधिक मजबूत बनवतात. भक्तांनो, आयुष्यात प्रत्येक क्षणी मन शांत ठेवणे हेच मोठे साधन आहे. बाहेर कितीही गोंधळ असला तरी मनात स्वामींचे नाम असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीवर मात करू शकतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुझ्या हातातील प्रयत्न कधीही सोडू नकोस आणि माझ्यावरचा विश्वास कधीही कमी करू नकोस. कारण कर्म तुझे आहे, पण फळाची चिंता माझ्यावर सोपव. तू प्रामाणिकपणे चालत राहा, योग्य वेळी योग्य परिणाम तुला नक्की मिळेल. भक्तांनो, अनेक वेळा आपण दुसऱ्यांच्या शब्दांनी दुखावतो. कोणीतरी आपली निंदा केली, आपल्याला कमी लेखले किंवा आपल्या प्रयत्नांची किंमत केली नाही, तर मन खचून जाते. पण स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, लोकांच्या बोलण्यावर तुझे जीवन ठरू देऊ नकोस. लोकांचे मत काळानुसार बदलते. आज जे तुझी प्रशंसा करतील ते उद्या टीका करू शकतात. पण माझा तुझ्यावरचा विश्वास कायम असतो. म्हणून लोकांना नाही, तर आपल्या अंतःकरणाला आणि परमेश्वराला उत्तर देण्यास शिका. भक्तांनो, लक्षात ठेवा, शांत मन आणि चांगले कर्म यापेक्षा मोठी पूजा नाही. मंदिरात दिवा लावणे महत्त्वाचे आहेच, पण त्याहून महत्त्वाचे आहे आपल्या मनातील अंधार दूर करणे. दुसऱ्यांना मदत करणे, प्रेमाने बोलणे, क्षमा करणे आणि सत्याच्या मार्गावर चालणे, हीच स्वामींची खरी सेवा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, तुझ्याकडे किती आहे हे मी पाहत नाही, तू जे आहे त्यातून किती प्रेम देतोस हे मी पाहतो. मोठी संपत्ती असणारा श्रीमंत नसतो, तर मोठे मन असणारा खरा श्रीमंत असतो. भक्तांनो, म्हणून आजपासून एक संकल्प करूया. मनात अहंकार ठेवणार नाही, वाणीने कोणाला दुःख देणार नाही, कर्माने कोणाचे नुकसान करणार नाही, आणि प्रत्येक परिस्थितीत श्री स्वामी समर्थ या नामाचा आधार घेऊ. कारण शेवटी स्वामींची कृपा त्याच्यावर राहते, जो श्रद्धेने चालतो, संयमाने वाट पाहतो आणि सत्कर्माने जीवन जगतो. आयुष्याच्या प्रवासात तुला अनेक वळणे भेटतील.
कधी आनंदाचे क्षण येतील तर कधी दुःखाच्या सावल्या तुझ्या वाटेवर येतील. पण कोणतीही परिस्थिती कायमची नसते हे नेहमी लक्षात ठेव. सुख आले तर त्याचा गर्व करू नकोस आणि दुःख आले तर त्याला घाबरू नकोस. कारण काळ सतत बदलत असतो. आज जो दिवस कठीण वाटतो तोच उद्या तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण देणारा ठरू शकतो. मी प्रत्येक क्षणी तुझ्यासोबत आहे, फक्त तुझ्या मनातील विश्वासाची ज्योत विझू देऊ नकोस. भक्तांनो, अनेकदा माणूस बाहेरच्या परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो, पण स्वतःच्या मनाकडे पाहायला विसरतो. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जग बदलण्याआधी स्वतःला बदल. कारण तुझ्या विचारांमध्ये परिवर्तन झाले तर तुझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. नकारात्मक विचार मनाला कमकुवत करतात, पण श्रद्धा आणि सकारात्मक विचार माणसाला अशक्य वाटणाऱ्या मार्गावरही चालण्याची शक्ती देतात. भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या भक्ताची खरी परीक्षा संकटात होते. सुखाच्या दिवसांत तर प्रत्येकजण देवाचे नाव घेतो, पण दुःखाच्या काळातही जो श्री स्वामी समर्थ म्हणत विश्वासाने उभा राहतो, त्याची भक्ती खरी असते. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील, तेव्हा समज माझ्या कृपेचा नवीन मार्ग तयार होत आहे. अंधार कितीही मोठा असला तरी एका छोट्याशा प्रकाशकिरणाने तो दूर होतो. तुझ्या मनातील श्रद्धेचा दिवा जिवंत ठेव. भक्तांनो, जीवनात आपल्याला अनेक लोक भेटतात. काही आपल्याला साथ देतात, काही आपल्याला सोडून जातात, तर काही आपल्याला दुःख देऊन मोठी शिकवण देतात. पण कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. कारण द्वेष मनाला जाळतो आणि क्षमा मनाला मुक्त करते. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, ज्याने तुला त्रास दिला त्याच्यासाठीही चांगली भावना ठेव. कारण त्याचे कर्म त्याच्यासोबत आहे आणि तुझे कर्म तुझ्यासोबत आहे. तू तुझ्या मनाची पवित्रता जप. दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःच्या मनातील शांती गमावू नकोस. भक्तांनो, आयुष्यात यश मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक आहे, पण त्या यशाला टिकवण्यासाठी नम्रता आवश्यक आहे. झाडाला कितीही फळे लागली तरी ते जमिनीकडे झुकते. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने मोठा झालेला माणूस नेहमी नम्र राहतो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या ज्ञानाचा, पैशाचा किंवा शक्तीचा अहंकार करू नकोस. कारण हे सर्व माझ्या कृपेने मिळाले आहे. ज्याला मिळालेल्या गोष्टींचे श्रेय स्वतःला न देता परमेश्वराला देता येते, त्याच्या जीवनात माझी कृपा सदैव राहते. भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात माणूस स्वतःसाठी वेळ काढत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत तो चिंता, अपेक्षा आणि जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेला असतो. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, दिवसातून काही क्षण माझ्या नामस्मरणासाठी दे. कारण नामस्मरण हे मनाला शांती देणारे औषध आहे. जिथे माझे नाम असते, तिथे भीती कमी होते, आत्मविश्वास वाढतो आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. भक्तांनो, म्हणून नेहमी लक्षात ठेवा, परिस्थिती बदलायला वेळ लागू शकतो, लोक बदलायला वेळ लागू शकतो, पण तुमची श्रद्धा मात्र एका क्षणात तुमचे संपूर्ण जीवन बदलण्याची शक्ती ठेवते. स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा, प्रामाणिक कर्म करत राहा आणि संयमाने वाट पहा. कारण स्वामींच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण भक्तावर अन्याय कधीच होत नाही. आयुष्यात कितीही मोठे संकट आले तरी तुझ्या मनातील धैर्य कधी हरवू देऊ नकोस. कारण संकटे ही तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. ज्या सोन्याला अग्नीत तापवले जाते, तेच सोने अधिक शुद्ध आणि मौल्यवान बनते. त्याचप्रमाणे जीवनातील कठीण प्रसंग तुझ्या अंतर्मनातील शक्ती जागृत करण्यासाठी येतात. जेव्हा तू अडचणींना घाबरत नाहीस आणि माझ्यावर विश्वास ठेवून पुढे चालत राहतोस, तेव्हा तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपा तुझ्यासोबत असते. भक्तांनो, अनेक वेळा माणसाला वाटते की आपल्या आयुष्यातच एवढ्या अडचणी का येतात? माझ्याच वाट्याला दुःख का येते? पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, प्रत्येकाच्या जीवनात एक अदृश्य परीक्षा सुरू असते. ज्याला मोठी जबाबदारी द्यायची असते, त्याला आधी मोठी तयारी करावी लागते. म्हणून संकट आले म्हणून निराश होऊ नकोस. कदाचित त्या संकटामागे तुझ्या भविष्यातील मोठ्या सुखाची सुरुवात लपलेली असेल. भक्तांनो, लक्षात ठेवा, वाईट काळ हा कायमचा राहत नाही. जसा रात्रीनंतर सूर्य उगवतो, तसाच दुःखानंतर आनंदाचा काळ येतो. पण त्या अंधाऱ्या काळात आपली श्रद्धा टिकवणे हेच खरे सामर्थ्य आहे. सुखाच्या दिवसांत देवावर विश्वास ठेवणे सोपे असते, पण जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, तेव्हा देखील जो भक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा आधार घेतो, त्याच्या जीवनात स्वामींची कृपा नक्की प्रकट होते. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, लोक तुझ्या परिस्थितीकडे पाहतील, पण मी तुझ्या अंतःकरणाकडे पाहतो. जग तुझी किंमत तुझ्या यशाने ठरवेल, पण माझ्यासाठी तुझी किंमत तुझ्या श्रद्धेने आणि निर्मळ मनाने ठरते. म्हणून लोकांच्या मतांनी स्वतःला कमी समजू नकोस. तू माझा भक्त आहेस, आणि माझ्या भक्ताला कधीही एकटे सोडत नाही. भक्तांनो, आयुष्यात कधी कधी आपल्याला जवळचे लोकही समजून घेत नाहीत.
आपल्या भावना, आपला संघर्ष आणि आपल्या मनातील वेदना कोणालाही दिसत नाहीत. अशा वेळी मन खचून जाते. पण स्वामी समर्थ सांगतात, बाळा, जेव्हा जग तुझी साथ सोडेल असे वाटेल, तेव्हा डोळे बंद करून माझे स्मरण कर. कारण जगातील प्रत्येक नाते बदलू शकते, पण माझे आणि माझ्या भक्ताचे नाते कधीही बदलत नाही. भक्तांनो, आपल्या मनात नेहमी 3 गोष्टी जपल्या पाहिजेत: श्रद्धा, संयम आणि सत्कर्म. श्रद्धा असेल तर संकटातही आशा दिसते. संयम असेल तर योग्य वेळेची वाट पाहता येते. आणि सत्कर्म असेल तर परमेश्वराची कृपा आपल्या जीवनात मार्ग दाखवते. दुसऱ्यांचे वाईट चिंतू नका, कारण दुसऱ्यांसाठी खड्डा खणणारा स्वतःच त्यात पडतो. म्हणून नेहमी चांगले विचार ठेवा, चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्यामागे माझी एक योजना आहे. तुला प्रत्येक गोष्ट लगेच समजणार नाही, पण योग्य वेळ आली की तुला कळेल की ज्या गोष्टींसाठी तू दुःखी होतास, त्याच गोष्टी तुझ्या भल्यासाठी होत्या. भक्तांनो, म्हणून आजपासून एक संकल्प करा: परिस्थिती कोणतीही असो, मनात स्वामींचे नाम कायम ठेवायचे. संकट आले तरी घाबरायचे नाही, यश मिळाले तरी गर्व करायचा नाही आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणी स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवायचा. श्री स्वामी समर्थ हे केवळ नाम नाही, तर प्रत्येक भक्ताच्या जीवनातील आशेचा दीप आहे. जिथे श्रद्धा आहे, तिथे स्वामी आहेत. जिथे स्वामी आहेत, तिथे अशक्य काहीही नाही. जीवनात कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नकोस. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाच्या आयुष्यातील परीक्षा वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी माझी योजना वेगळी असते. एखाद्याला यश लवकर मिळते, तर एखाद्याला त्यासाठी थोडी अधिक वाट पाहावी लागते. पण उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस, कारण माझ्या दरबारात योग्य वेळेला मिळालेली गोष्टच तुझ्यासाठी सर्वात चांगली असते. भक्तांनो, अनेकदा माणूस दुसऱ्यांचे सुख पाहून स्वतःच्या आयुष्याबद्दल दुःखी होतो. पण त्याला हे कळत नाही की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही संघर्ष लपलेला असतो. बाहेरून हसणाऱ्या चेहऱ्यामागे अनेक वेदना असू शकतात. म्हणून कोणाचाही हेवा करू नका आणि कोणाच्या नशिबाचा न्याय करू नका. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, तुला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कारण ज्याला छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधता येतो, त्याच्या जीवनात मोठ्या आनंदाचे दरवाजे उघडतात. भक्तांनो, मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे विचार. विचार शुद्ध असतील तर कठीण परिस्थितीतही मार्ग दिसतो. पण मनात सतत भीती, चिंता आणि नकारात्मकता ठेवली तर सोपा मार्गही कठीण वाटतो. म्हणून स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या मनाला चांगल्या विचारांचे अन्न दे. कारण जसे शरीराला चांगल्या अन्नाची गरज असते, तसेच मनाला श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मक विचार